केडगाव कनेक्शनचा आरोप, श्रीपाद छिंदम विरोधात जोडे मारो आंदोलन, नगरसेवक येवले बांगरे आक्रमक, छिंदमच्या पाठीशी केडगावचा वाकड्या तोंडाचा आका, येवले आक्रमक, छत्रपती शिवरायांच्या अपमान प्रकरणी कारवाईची मागणी, डीवायएसपी चौकात संतप्त आंदोलन, अहिल्यानगर प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपावरून वादात सापडलेले नगरसेवक श्रीपाद छिंदम यांच्या विरोधात शहरात संतापाची लाट उसळली आहे. केडगावचा वाकड्या तोंडाचा आका त्यांच्या पाठीशी आहे असा गंभीर आरोप नगरसेवक अमोल येवले यांनी करत राजकीय वातावरण तापवले आहे. महापालिकेच्या सभागृहात छिंदम यांना नगरसेवकांनी बाहेर काढल्यानंतर त्यांनी संबंधित नगरसेवकांवर टीका केली होती. याच्या निषेधार्थ आज दिनांक 1 एप्रिल रोजी नगरसेवक मयूर बांगरे आणि अमोल येवले यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. यानंतर डीवायएसपी चौकात छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तृतीयपंथी नागरिकांचाही सहभाग होता. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत छिंदम यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना येवले आणि बांगरे यांनी शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही, दोषींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे असा इशारा दिला. प्रतिनिधी लोकेश बर्वे, एटीव्ही न्यूज, अहिल्यानगर. आज एसपी साहेबांना शिवद्रोही छिंदम याच्या जो त्याला नगर शहरातून तडीपार करण्याबाबत आम्ही एसपी साहेबांना आज निवेदन दिलंय. व त्याने जो महापालिकेमध्ये जो त्या दिवशी येऊन जो धिंगाणा घातला त्याबद्दल सगळ्या नगर शहरामध्ये एक असंतोषाची लाट आहे. व त्या मानवी याच्यातूनच आम्ही एसपी साहेबांना आज सांगितलं की याला तडीपार करा व यांनी जे म्हणजे पोलीस संरक्षणाची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे. म्हणजे जो हे राज्य शिवाजी महाराजांचं राज्य आहे आणि जो शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतो त्यांना जर प्रशासन पुढं संरक्षण देत असेल तर एकदम चुकीची गोष्ट आहे. त्या बाबतीत आम्ही सर्व आमचे शिवप्रेमी एसपी साहेबांना भेटलेत व त्यांना निवेदन सदर दिलेलं आहे. तडीपार करण्याची त्यांनी ग्वाही दिली का? हो. छिंदम यांनी आता प्रशासनाला निवेदन देताना एक आरोप केला की जे काही नगरसेवकांनी हे कृत्य केलेलं आहे, मला जे बाहेर काढलेलं आहे ते त्यांच्या एका विशिष्ट आकाला खुश करण्यासाठी हे कृत्य केलेलं आहे. याबाबत काय सांगा? नक्कीच नाही. तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस पण ज्यावेळेस हा शिवद्रोही छिंदम सभागृहात आलता त्याला आम्ही चोप दिलता आणि यावेळेस तर त्याचं म्हणणं असेल कोण आका असेल तर आम्ही सर्व शिवप्रेमी आहेत. तुम्ही बघितलं असेल सभागृहातील सर्व नगरसेवक त्यावेळेस उठले होते व त्याला सभागृहाच्या बाहेर काढा. त्याला आम्ही सन्मानाने सांगितलं का तू सभागृहाच्या बाहेर जा, तुझी इथं जागा नाही. परंतु त्याचं जर म्हणणं असेल असा आका, परंतु त्याचा आका जर बघितलं तर त्याचा आका केडगावला एक वाकड्या तोंडाचा आका आहे, तो त्याचा आका आहे. आणि तो त्यांनी शिवजयंतीला त्याला तिथं बोलावलं होतं, दिल्ली गेटला त्याला बोलून तिथं शिवजयंती साजरी केली यांनी. म्हणजे तुम्हाला या विशिष्ट थराचे लोक एकत्र येऊन समाजामध्ये काहीतरी असंतोष निर्माण करायचा व लोकांना डायव्हर्ट करायचं यासाठी हे छिंदम सारखे लोक आमच्या केडगावचा एक त्यांना मिळालेला आका आहे.